नंदुरबार जिल्ह्यात पावसाची नोंद 250 मिलीमीटर पर्यंत झाली असली तरी पिण्याच्या पाण्याची चिंता कायम आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात सध्या 55% पाणीसाठा शिल्लक आहे। पावसाळ्याचे 2 महिने उलटूनही जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाहीये। खरीप पिकांना दिलासा मिळाला असला तरी भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात अवघ्या 55% पाणी साठा शिल्लक असल्यामुळे येणाऱ्या काळात शहरवासियांची चिंतेत भर पडणार आहे। जिल्ह्यात यंदा पावसाळा सुरू होऊन जवळपास 2 महिने उलटण्यात आले आहेत, तरी देखील समाधानकारक पाऊस बरसला नसल्यामुळे पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे। जिल्ह्यात जवळपास 250 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। येणाऱ्या काळात दमदार अशा पावसाची अपेक्षा जिल्हावासियांकडून केली जात आहे। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात सध्या स्थितीत 55% पाणीसाठा शिल्लक आहे आणि शहराला 2 दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे। येत्या काळात दमदार असा पाऊस अपेक्षित आहे। यामुळे शहरवासियांवर पाणी कपातीची जी टांगती तलवार आहे ते कुठेतरी मिटणार आहे। जिल्ह्यात नवापूर आणि शहादा या 2 तालुक्यात पाऊस चांगल्या पद्धतीने बरसला आहे, मात्र नंदुरबार तालुक्यात पावसाची मोठ्या प्रमाणात तूट आहे। जवळपास 45% पाऊस जे आहे ते कमी बरसला आहे आणि यामुळे आता शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणाची पाणी पातळी खालावली आहे। येत्या काळात दमदार पाऊस अपेक्षित असून येणाऱ्या काळात नंदुरबार शहरवासियांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।